नमस्कार सर्वांना, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गीत इव्हेंट्समध्ये। दरवर्षी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू होते आणि सगळ्यात जास्त उत्साह असतो तो म्हणजे डेकोरेशनचा। अनेक वेळेला मनात प्रश्न येतो की खरी फुले वापरावीत की आर्टिफिशियल फुलांनी डेकोरेशन करावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन्ही पर्याय कसे आहेत, काय फायदे काय तोटे आहेत आणि शेवटी डेकोरेशनसाठी खरंच काय योग्य ठरू शकते। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण रिअल फ्लावर डेकोरेशनबद्दल माहिती घेऊया। तुम्ही हा जो गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ पाहत आहात त्यामध्ये संपूर्ण रिअल फ्लावर्स आणि रिअल लीव्हचा वापर करण्यात आलेला आहे। रिअल फ्लावर्सचे डेकोरेशन जितके सुंदर दिसते तेवढी त्याची देखभाल आणि खर्च यांचाही विचार करावा लागतो। रिअल फ्लावर्स ही 1-2 दिवस टिकतात। पावसाळा किंवा उष्णतेच्या दिवसांमध्ये ही फुले लगेच खराब होतात, त्यामुळे दर 1-2 दिवसांनी फुले बदलावी लागतात। त्यासाठी सतत नवीन फुले विकत घ्यावी लागतात आणि त्याचा खर्चही वाढतो। विशेषतः गणपतीच्या दिवसांमध्ये फुलांचे दर हे नेहमीच्या तुलनेमध्ये दुप्पट ते तिप्पट होतात, त्यामुळे डेकोरेशनचा एकंदरीत खर्चही खूप वाढतो। आजकाल अनेक जण घरच्या घरी स्वतःहून डेकोरेशन न करता डेकोरेटरकडून फ्लावर डेकोरेशन करून घेतात, कारण त्यांना एकदम नीट अँड क्लीन असे काम हवे असते। पण या डेकोरेशनसाठी प्रोफेशनल्स लागतात आणि त्याचा देखील स्वतंत्र खर्च असतो। काही वेळेला फुलांच्या माळा करणे, त्या लावणे, फिक्स करणे हे सगळे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते। जर एखाद्या घरामध्ये फक्त 1.5 दिवसाचे गणपती बसवले जात असेल तर रिअल फ्लावर्स हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो। पण जर 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवसांचे गणपती बसवायचे असेल तर रिअल फ्लावर्सनी रोज डेकोरेशन करणे हे महागडे ठरू शकते। त्यासाठी फुले वारंवार बदलावी लागतात आणि एकूणच खर्च आणि किचकटपणाही वाढतो। म्हणूनच रिअल फ्लावर्स जरी धार्मिक दृष्टिकोनातून योग्य वाटत असतील तरीही त्यांचा वापर करताना कालावधी, हवामान, बजेट आणि मॅनेजमेंट हे सगळे घटक लक्षात घेतले पाहिजेत। गणपती डेकोरेशनसाठी फुलांची निवड करताना एक महत्त्वाचा विचार म्हणजे तुमचा सेटअप किती मोठा आहे। तुमचा सेटअप जर खूप मोठा असेल, जसे की स्टेज डेकोरेशन, बॅकड्रॉप, पिलर रॅपिंग असे जर काही असेल तर रिअल फ्लावर्स वापरणे प्रत्येक पॉईंटला खूप महाग, वेळखाऊ आणि मेंटेनन्स लागणारे ठरते। ताजे ठेवण्यासाठी फुले दररोज बदलावी लागतात। विशेषतः जर 5-7 दिवस पूजा असेल तर त्यामुळे खर्चही दुप्पट तिप्पट होऊ शकतो। पण जर तुमचा सेटअप छोटा असेल, जसे की फक्त मूर्तीभोवती हार किंवा काही डेकोरेशन, एका छोट्या माळेचा बॅकड्रॉप किंवा फक्त टेबल डेकोरेशन असेल तर रिअल फ्लावर्स हे परवडणारे आणि सुंदर ऑप्शन ठरू शकतात। कमी जागेमध्येही रिअल फ्लावर्स जास्त प्रभाव टाकतात आणि पूजेमध्येही ताजेपणा येतो। म्हणूनच जर तुमचा सेटअप लहान असेल, 1-2 दिवसाचाच उत्सव असेल तर रिअल फ्लावर्स उत्तम ऑप्शन ठरू शकतात। आता आर्टिफिशियल फ्लावर डेकोरेशनची माहिती घेऊया। गेल्या काही वर्षांपासून आर्टिफिशियल फ्लावर डेकोरेशन खूपच लोकप्रिय झालेले आहे। यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा टिकाऊपणा, विविधता आणि कमी देखभाल लागणे। ही फुले प्लास्टिक, सिल्क, फोम किंवा कपड्यापासून बनवलेली असतात आणि अगदी खऱ्या फुलांसारखी दिसतात। एकदा विकत घेतल्यानंतर ही फुले अनेक वेळेला वापरता येतात। ही फुले इको फ्रेंडली नाहीत, पण इकॉनॉमिकली फायदेशीर ठरतात। डेकोरेशन करणाऱ्या लोकांना ही फुले प्रत्येक रंगामध्ये, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि स्टाईलमध्ये सहज उपलब्ध होतात। आर्टिफिशियल फुलांचा सेटअप एकदाच केला की संपूर्ण उत्सवभर टिकतो, त्यामुळे रोज काहीही बदल करावा लागत नाही। वेळ वाचतो, मेहनत कमी लागते आणि सतत खर्च करण्याची गरज भासत नाही। घरच्या घरी स्वखुशीने हे डेकोरेशन करता येते आणि त्यासाठी डेकोरेटरकडून खर्च करून घेण्याची गरजही अनेक वेळेला राहत नाही। याशिवाय उष्णता, पावसाचे थेंब किंवा वारंवार हाताळणे यामुळे ही फुले तितकी खराब होत नाहीत। सणाच्या दिवसांमध्ये जेव्हा खरी फुले महाग मिळतात किंवा मिळवणे कठीण होते तेव्हा आर्टिफिशियल फ्लावर्स हा एक अतिशय सोयीस्कर पर्याय ठरतो। या फुलांचा एक मोठा तोटा म्हणजे त्यांच्यामध्ये नैसर्गिक सुवास आणि ताजेपणा नसतो। शिवाय ही फुले प्लास्टिकपासून बनवलेली असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे शाश्वत नाहीत। पण तरीही ज्या घरांमध्ये गणेश उत्सव दीर्घकाळासाठी असतो, जिथे वेळ आणि मॅनपॉवर कमी असतो किंवा ज्यांना बजेट फ्रेंडली आणि आकर्षक डेकोरेशन हवे असते त्यांच्यासाठी आर्टिफिशियल फ्लावर डेकोरेशन हे एक उत्तम आणि प्रॅक्टिकल ऑप्शन आहे। एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याच लोकांना वाटू शकते
की आर्टिफिशियल फ्लावर्स हे कायमस्वरूपी टिकतात म्हणजे स्वस्त पडत असेल, पण मोठ्या सेटअपमध्ये हे उलटही ठरू शकते. याशिवाय प्रीमियम लुक यावा म्हणून लोक फोम बेस्ड, वेल्वेट फिनिश किंवा सिल्क टचसारखे फ्लावर्स निवडतात, जे साध्या फुलांपेक्षा 2 ते 3 पट महाग असतात. मोठ्या डेकोरेशनमध्ये ग्रीनरी, हँगिंग्स यांचा वापर होतो. हे सगळे जर एकत्र घेतले तर इन्स्टॉलेशन कॉस्ट आणि लेबर कॉस्ट वाढतो. तसेच हे सर्व करण्यासाठी प्रोफेशनल डेकोरेटरकडून हे काम करून घ्यावे लागते, कारण प्लेसमेंट, सिमेट्री, कलर बॅलन्स यासाठी अनुभवी हात लागतात. त्यामुळे एकंदर खर्चही वाढू शकतो. जर तुमचा आर्टिफिशियल फ्लावर सेटअप लहान असेल, जसे की फक्त एक छोटा बॅकड्रॉप, टेबल डेकोरेशन किंवा एखादी छोटी फ्रेम, तर तो रिअल फ्लावर्सपेक्षा स्वस्त पडतो. प्रीमियम क्वालिटी घेतली तरीही हा खर्च रिअल फ्लावरपेक्षा कमीच राहतो. म्हणूनच लहान सेटअपसाठी आर्टिफिशियल फ्लावर्स हा एक स्मार्ट आणि बजेट फ्रेंडली पर्याय ठरतो. डेकोरेटरकडून तुम्ही छोटा आर्टिफिशियल फ्लावर सेटअप घेतला तरीही तो बहुतेक वेळेला रिअल फ्लावर्सपेक्षा स्वस्तच असतो, कारण आर्टिफिशियल फ्लावर्स एकदाच वापरले जात नाहीत, ते रियूज करता येतात. त्यामुळे डेकोरेटरचा कॉस्ट कमी होतो. रिअल फ्लावर्स रोज नवीन आणावे लागतात, त्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्ट, लेबर, फ्रेशनेस मेंटेनन्स याचा खर्च जास्त असतो. त्यामुळे छोट्या सेटअपमध्ये सुद्धा आर्टिफिशियल फ्लावर्स हा इकॉनॉमिकल पर्याय आहे. रिअल की आर्टिफिशियल फ्लावर डेकोरेशन काय निवडावे? गणपती डेकोरेशन करताना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रिअल फ्लावर्स घ्यावीत की आर्टिफिशियल. दोघांमध्ये स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. रिअल फ्लावर्स नैसर्गिक सुवास, ताजेपणा आणि पारंपरिकतेचा सुंदर अनुभव देतात, पण ते महाग, कमी टिकणारे आणि रोज बदलावे लागणारे असतात. या उलट आर्टिफिशियल फ्लावर्स हे एकदाच घेतल्यानंतर अनेक वर्ष वापरता येतात, स्वस्तात टिकतात आणि डेकोरेशन वेळेआधी करून ठेवता येते. मात्र त्यांच्यामध्ये नैसर्गिक ताजेपणा नसतो आणि क्वचित वेळेला प्लास्टिकचा लूक येतो. लोकल डेकोरेटरकडून तुम्ही हे काम करून घेतले तर ते रिअल फ्लावर्सपेक्षा स्वस्त पडू शकते. जर तुम्ही 1-2 दिवसांसाठी खास दिखाऊ, पारंपरिक किंवा पूजेसाठी नैसर्गिकता हवी असेल तर रिअल फ्लावर्स हा योग्य ऑप्शन आहे. पण जर बजेटमध्ये कमी काळजीसह आकर्षक आणि टिकाऊ डेकोरेशन हवे असेल तर आर्टिफिशियल फ्लावर्स हाच चांगला ऑप्शन आहे. शेवटी तुमचे बजेट, तुमची पूजा किती दिवस चालणार आहे आणि फुलांची काळजी घेण्याची तयारी यावर तुमचा निर्णय अवलंबून आहे. तर गणपती डेकोरेशनसाठी रिअल की आर्टिफिशियल फुले यूज करावीत याबद्दलचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तरी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर एव्हरीवन. बाय बाय.